बरोबर आहे की शेवटी महाराष्ट्र सरकार कुठल्या दिशेने जातं, इंजिन कसं असतं त्यावर डबे असतात. देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे या ठिकाणी जेव्हा आपण बघतोय तसं राज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे खाते आहे. सर्वच खाते एकाहून एक काम करतात. कृषी खातं महत्त्वाचं आहे, ग्रामविकास खातं महत्त्वाचं आहे, सर्वच खाते महत्त्वाचे आहे. पण यामध्ये सर्वात सरकारची महत्त्वाची भूमिका कुणावर आहे तर सर्वात महत्त्वाचं खातं आहे गृह खातं. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी सरकारची आहे. तुमचा जीव जर असेल तरच सारं असेल आणि जीवाचं रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यामध्ये गृह खात्याची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. तुमच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून गृह खातं महत्त्वाचं आहे. आणि पुनकुंडवारजी, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे आणि म्हणून महसूल खातं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं इंग्रजांच्या काळात, मुघलांच्या काळात, स्वातंत्र्याच्या काळात, स्वातंत्र्यानंतर काळामध्ये या दोन खात्यांनी संपूर्ण देशावर, जगावर त्या ठिकाणी महत्त्वाचं राज्य केलं. आज बघा 1593 मध्ये राजा तोडरमलनी या खात्याची निर्माणी केली. तेव्हा असं वाटलं की मालमत्ता आणि पोलीस प्रशासन, इंग्रजांनी कशावर राज्य केलं? इंग्रजांनी दोनच खात्यावर राज्य केलं, लोकांची मालमत्ता आणि पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं. आता स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रेरणा घेतली म्हणून जनतेच्या रक्षणाकरता तयार झालेलं गृह खातं आणि जनतेची मालमत्ता रक्षण करण्याकरता महसूल खातं, हे दोनही खाते आणि राज्यातले इतर खाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचा आपण या ठिकाणी पुढे नेतो आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये लहान लहान गोष्टी करता लोक मागे फिरायचे. मी या ठिकाणी हवेलीचे सभापती यांचा आभार मानतो. सभापती फार चांगला निर्णय घेतला यांनी की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामसभा लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सभापतींनी केला. मी हवेलीतनं सांगतो, हा निर्णय महाराष्ट्राला लागू होईल. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वेगळी ग्रामसभा होईल आणि त्या ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी बळीराजा पांदन रस्ते योजना ही ऐतिहासिक योजना आहे. शेवटी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचलं असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी सरकारी नोकरी मागणार नाही. तो शेतीमध्ये दुपटी टिपटीनं उत्पन्न कमवेल. इतका चांगला निर्णय आपण केला. या राज्यातल्या सर्व पांदन रस्ते, सर्व शिवरस्ते मोकळे करायचे, त्यांना क्रमांक द्यायचे आणि क्रमांक देऊन त्यांच्या भूमी अभिलेखमध्ये क्रमांक देऊन जे रस्ते मोठे आहेत त्यांना जिल्हा परिषद पीडब्ल्यूडी बांधेल. पण शेतकऱ्याचा शेत रस्ता 15 लाख रुपये किलोमीटर सरकार देईल. 15 लाख रुपये किलोमीटर सरकार देईल. आणि जे जे काही तुम्ही त्या ठिकाणी गिट्टी वापराल, क्रशर रेती वापराल, त्या ठिकाणी मुरुंग वापराल, त्याला मोफत रॉयल्टी देण्याचा निर्णय, एकही रुपया रॉयल्टी घेता येणार नाही, मोफत रस्ते करून द्यायचा निर्णय या ठिकाणी आपण केला. आता पोलीस बंदोबस्त मोफत, मोजणी मोफत. आमचा सर्व फोकस आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार शेत रस्ते पूर्ण करणार आहे.